अतिशय अद्भुत प्रतिसाद आहे. लोकांची उपस्थिती देखील खूप आहे. काय सांगा? आज आम्ही व्हॉइस ऑफ मीडिया या संस्थेच्या आयोजन करून शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठान व भटके विमुक्त जाती सेवा संघ अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही पत्रकार बांधव, ज्येष्ठ नागरिक, समाजातील गरीब वंचित घटक आणि माझा भटका विमुक्त समाज यांच्यासाठी हे आरोग्य शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे. याच्यामध्ये विविध जे एक्सपर्ट डॉक्टर आहेत ते आम्ही बाहेरून बोलवलेले आहेत. त्याच्यामध्ये आर्थो सर्जन आहेत, हार्ट सर्जन आहेत, डायबिटीस आहेत, बीपी आहेत, म्हणजे सर्व शरीराच्या ज्या मुख्य व्याधी आहेत त्याच्यापासून सर्वसामान्याला सुटकारा मिळावा, त्याचा योग्य लाभ मिळावा याच्यासाठी ह्या भव्य मोफत वैद्यकीय शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे. आणि या नाट्यगृहाच्या बाजूला माझा 350 ते 500 भटके विमुक्त समाज हा झोपडपट्टीमध्ये राहत आहे. वर्षानुवर्ष हा समाज त्या झोपडपट्टीमध्ये हलाखीच्या परिस्थितीत राहत आहेत आणि आम्ही शासन दरबारी त्याचा पाठपुरावा केलेला आहे की माझ्या समाजाला पक्की घरं या वसाहतीमध्येच, या अंबरनाथ सर्कस मैदानामध्येच मिळावी, म्हणून आम्ही वेळोवेळी शासनाला पाठपुरावा करणार आहे. आगामी काळामध्ये ती आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही भव्य आणि आक्रमक स्वरूपाचे मोर्चे आंदोलन करून जोपर्यंत माझा समाज पक्क्या घरामध्ये राहण्यास जात नाही तोपर्यंत हे आमचे आंदोलन अधिक तीव्र राहणार आहे. त्यासाठी आमचे मित्र भीमराव दादा इंगवले, तसेच कैलास भंडलकर साहेब आणि प्राचार्य बाबूराव शिंदे असे आम्ही, तसेच माझे मित्र माणिकदादा सावंत, जाफरबाई सय्यद असा पत्रकार जो आमचा मित्रमंडळ आहे त्यांच्या मार्फतीनं हा आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा करत आहोत. आगामी काळातही करत राहू आणि भविष्यात असेच हे आता छोटासा आम्ही मोफत आरोग्य शिबिराचा एक पहिलाच आमचा हा प्रयत्न आहे, उपक्रम आहे. याच्यानंतर आम्ही भव्य आणि असा मोठा कार्यक्रम वैद्यकीय शिबिराचं आयोजन करणार आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.